हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये स्वागत आहे. सो गाईज, अशी पहाट झाली होती अक्कलकोटमध्ये. आम्ही दर्शन नव्हतं घेतलं. सकाळ सकाळी उठलो होतं दर्शनाला. उठलो काय, आम्ही झोपलोच नव्हतं, रात्रभर जागेच होतो. अशी मस्त पहाट झाली होती. त्याच्यानंतरून आम्ही म्हटलं की चला दर्शनाला जाऊया. हे बघा, यांची तर झोपच झाली नव्हती, हे अजून पण झोपतच होते. आम्ही निघलो दर्शनाला. याच्या पुढचा ब्लॉग ते हँडल करणार आहेत. हाय गाईज, आज आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला. हाय गाईज, काल आम्ही स्वामींच्या दर्शनाला आलेलो. खूप गर्दी होती. रात्री आम्हाला जेवण पण नाही भेटलं. दुसऱ्या एका हॉटेलवरती आम्ही दाल खिचडी खाल्ली. तो रात्री आम्हाला झोपायला 12 वाजले. तो आज आम्ही सकाळी मॉर्निंगला पहाटे 4ला उठून आंघोळ वगैरे केली ना आता स्वामींच्या दर्शनासाठी चाललोय. काल खूप गर्दी होती. आता चाललं दर्शनाला, पाहू किती गर्दी आहे. सो गाईज, रात्री इथं बघा एवढं सगळं मोकळं दिसतं. रात्री इथं उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. पूर्ण सगळं भरलेलं होतं. खूप ट्रॅफिक आहे गाईज. तो तुम्ही कधी पण अक्कलकोटला ज्यावेळेस येताना सॅटर्डे संडे कधीच येऊ नका. फायनली आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलेलो आहे. खूप गर्दी आहे गाईज, खूप गर्दी आहे. दर्शनाला आता किती वेळ लागतोय सांगता येणार नाही. बघू शकता खूप गर्दी आहे गाईज. बघू दर्शनाला किती वेळ लागतोय, आम्ही तुम्हाला नक्की सांगू. गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. प्रचंड गर्दी आहे. भरपूर गर्दी असल्या कारणाने आम्ही थोडंही टाईम न लावता पटकन अशी दर्शनाला निघलो. सगळे माणसं जेव्हा एकत्र जमलो त्याच्यानंतरून यांनी सगळ्यांची अशी व्हिडिओ काढली. त्याच्यानंतर आम्ही सगळे दर्शनाला गेलो. दर्शनाला गेल्यानंतरून आम्ही फायनली मी त्या बाजूला आणि हे त्या बाजूला दर्शनाला, आणि हे आमचं असं दर्शन मस्त असं झालं होतं. त्याच्यानंतर पुढे ते ब्लॉग हँडल करणार आहेत, सो त्यांचा आवाज असणार आहे. सो चला. फायनली आमचं दर्शन झालं. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. खूप गर्दी गायची. आधी 15 मिनिटावर दर्शन झालं. बोला श्री स्वामी समर्थ. दर्शन झालं आमचं. असं आम्ही बाहेर आलो. दर्शन करून बाहेर आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही सगळ्यांची वाट पाहत होतो. सगळे आल्यानंतर आम्ही सगळ्यांची व्हिडिओ काढले आणि खाण्यासाठी गेलो. पण त्या हॉटेलमध्ये खाण्यासारखं असं काहीच नव्हतं. आम्ही बाहेर आलो आणि आमच्याकडे जे काही होतं ते आम्ही एका प्लेटमध्ये टाकलं आणि सगळ्यांनी मिळून मस्तपैकी असं खाल्लं. त्याच्यामध्येच भागून घेतलं. त्यानंतर आमचा परत सुखद प्रवास असा चालू झाला. त्यानंतर हे म्हटले की दे इकडे, मी व्लॉग काढतो. पण वाऱ्यामुळे त्यांचा आवाज येत नव्हता, त्यामुळे मी म्यूट केला आवाज. त्यानंतर आम्ही फायनली गाणगापूरला पोचलो होतो. गाणगापूरला